सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आमच्या शेतातलं पांढरं सोनं घरी आलेलं आहे आणि इकडे थोडे गाठोडे आहे ते आता खुंदाचे आहे. म्हणजे आता शेवटचे जे काही होते ते राहिले तर राहूनच गेले आणि इकडचा एवढा कापूस घरी आलेला आहे. तर राव गेले आहे शेतामध्ये आणि तिकडून आल्यानंतर ते ड्युटीवर जाईल आणि शोभी गेले आहे शाळेमध्ये. तर आणि माझ्या एका चुलत दिराचं कालचं लग्न झालं. खूप छान झालं. पण मी काही जाऊ शकले नाही. म्हणजे बरं नव्हतं थोडं. आणि म्हणजे खूप चिडचिड होत होती आणि जास्तच म्हणजे डोकं खूप दुखत होतं आणि सर्दी वगैरे त्याच्यानी. आणि आता थंडीच्या ह्याच्यामध्ये डोकं जास्तच दुखते. म्हणजे ना डोक्याचा चष्मा लागलेला आहे. पण मी लावत नाही आहे. म्हणजे त्याचं जे ग्लास आहे ते पूर्ण निघले आहे. फ्रेम पूर्ण खराब झाली आहे. 1-2दा मी म्हणजे पाहिलं दुरुस्त करून होती की नाही होत, पण ते काही होता दिसली नाही. मी म्हटलं ठीक आहे त्याला आपल्याला म्हणजे फ्रेम चेंज करायची आहे. तर ते आता चालू आहे आणि लवकरात लवकर मला आधी चष्म्याचं काम करणं जरुरी आहे. तर ते झाल्यानंतरच मला थोडं बरं वाटेल. कारण म्हणजे आज पण तसं कधीच झालं नाही, की म्हणजे तब्येत खराब झाली म्हणून. म्हणजे कधीच व्हायची नाही. 2 वर्ष 3 वर्ष लोटून जायचे आणि असं वाटायचं, की एखादी तब्येत खराब झाली, तर किती वर्षांनी मी आली हॉस्पिटलमध्ये. तर आता एवढ्यानी 3-4 वेळा होऊनच गेलं. म्हणजे डोकं आणि एकदम म्हणजे तब्येतच जास्त खराब होऊन जाते. मग आपण लक्ष नाही दिलं तर. पण यावेळेस म्हणजे मी मी पण अशी शांत बसत नाही. थोडंही काही बरं वाटलं नाही, तर लगेच आपली धाव घेते हॉस्पिटलकडे आणि त्यानंतर 1-2 दिवसात ठाव होऊन जाते. कारण आपलं पण घरी कुणी राहत नाही करायला. कसं म्हणजे महिलांनी आपल्याकडे लक्ष दिलं, स्वतःकडे लक्ष दिलं, तर सगळ्या घराकडे लक्ष असते. तर म्हणून माझं काही काल हॉस्पिटलला म्हणून माझं काही लग्नाला काही जाणं झाले नाही आहे. आज रिसेप्शन आहे आणि सायंकाळची वेळ आहे. तर पाहते आता बघ हो नाही, हो नाही असं चालू आहे. तर नक्की जाणं झालंच तर जाऊच. तर इकडे आता दानिशोवीच्या गॅदरिंगसुद्धा आहे आणि भरपूर त्यांचा म्हणजे बोलणं चालू होतं, एन्जॉय चालू होता, की दानिशचा डान्स नाही आहे, दानिशचं नाटक वगैरे काहीतरी आहे. नाटक म्हणून बोलत होता तो. पृथ्वीराज चव्हाण वगैरे आणि सुलतान समथिंग काहीतरी असं आणि ओवीचा डान्स आहे. कोणता आहे ते माहिती नाही. ते आपल्या स्टेप काही ना काही आपली डान्स करत राहते घरी. तर तिचा डान्स आहे आणि दानिशचं नाटक आहे. नंतर दानिशचा डान्स नाही आहे. अनिश आता 3rdमध्ये आहे. फर्स्ट, सेकंडमध्ये होता त्यांचे डान्स होते आणि आता 3rd क्लासवाल्या मुलांचा नाटक आहे. तर चला आता बघूच आपण आपल्या गॅदरिंगचा ब्लॉग नक्की राहणार आहे. तर आपला पोरगा म्हणजे आहे म्हणा करण्यालायक म्हणजे असा तो त्याला आवडतं ॲक्टिंग वगैरे करणं आणि तो सर्वांच्या करून सुद्धा दाखवतो ॲक्टिंग. तर ठीक आहे असू शकते. तर बघूच आपण आता त्याला रात्री सायंकाळी करायला लावीन म्हणजे नक्की कसा काय परफॉर्मन्स आहे त्याचा थोडा झलक नक्की दाखवेल. युवराज नहीं स्वयं ईश्वर आते हैं धरती पर हमारे प्राण लेने हैं? हां. चारों दिशाओं में दंगा, चारों दिशाओं में दंगा, मेरे पास कुछ नहीं बस सोने वाली लंका। हाँ? रावण हूँ मैं, रावण हूँ मैं, रावण हूँ मैं, तेरे मौत का कारण हूँ मैं, इथं पाय. तेरे मौत का कारण हूँ मैं, रावण हूँ मैं, रावण हूँ मैं, रावण हूँ मैं, रावण हूँ मैं। ना समोर बोल ना मग. लक्षात नाही येत अजून कसं आहे मग? लक्षात नाही येत तू गाणं लावत तसं ना. डोळ्यात पाणी आलं? एवढे डोळे गेलो सर. एवढे डोळे फाडले मग? मग असाच करणार आहे का तू? जेवढे डोळे फाडते म्हणजे तेवढे फाडायचे म्हणते. अरे बापरे! हां, म्हणजे रावणसारखा लूक आला पाहिजे आहे ना? लावून तू गाणं लाव डोळ्यात समोरचं डोळ्यात दिसल. बघ. डोळ्यात बघ किती पाणी आलं. मागे हो. मग अजून कसं आहे? माहित नाही गाणं पृथ्वीराजची चाचा नाही ते कसं करते त्या. हा. ए छोरे लोकांकडे पाहून गाणं लागेल. ए छोरे त्याने का सेनापती होता. हां. हाँ दादा ए छोरे जब उस सुल्तान को रणभूमि से पकड़ के न लाऊं तो मेरा नाम कुछ काम नाव नाही हां. नंतर? नंतर माहिती स्माईल काय आहे? त्याच्यानंतर ते नाही का मैं हूँ मैं पृथ्वीराज जैसे गोकुल में घुमू, मैं पृथ्वीराज जैसे लंका में घुमू. असं आलं तुम्हाला असं त्याचे आहे असा मग मी इकडे निघेन त्या तिकडून निघल त्याच्या खाली उतरायचं आहे मग लढाई सुरू होईल. ढिशूम 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 आणि वरत नाही का डबल डान्स चालू राहील तिथून लढाई.
नवीन. जर तुम्हाला आवडलं कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहा. तर माझं नाटक पाहायचं असेल तर गॅदरिंगचा व्हिडिओ पहा. नेक्स्ट व्हिडिओ पण मिळेंगे. बाय. तर आता दळणं झाली आणि चक्की पण बंद केली. जास्ती काय दळणं नव्हते, आज सोमवार असल्यामुळे. आणि इकडे दानिश ओवी आहे, ते सुद्धा आता रेडी होत आहे. आणि सोबतच मी सुद्धा आपलं म्हणजे रेडी होते, कारण राव याच्या आधी तयारी करून असलं ना तर मग त्यांचंच आवराचं असते. चहा पाणी घेतल्याने लगेच निघायला म्हणजे बरं होते. सगळंच काही बरं होते जर वेळेवर आपण तयारी करून राहिलं तर. आधी मी रेडी होते. तर आता इकडे आमची फुल टू रेडी तयारी झाली आहे. इकडे दानिश आणि हिवाळ्याचं आमचा मेकअप असाच असणार आहे. म्हणजे आमचे कपडे वेअर असेच असणार आहे. अंदर कोणतेही टी शर्ट घातलं तरी चालते, वरून स्वेटर घालून घ्यायचं. आणि इकडे ओवीचा हा दिवाळीचा ड्रेस आहे, पार्टी वेअर लुक केलेला आहे. सँडल घरून वर चढली, चल उतर खाली. आणि इकडे छानसं असं पिंक स्वेटर. आणि इकडे माझी खूप वर्षापासूनची साडी अजून घातलीच नव्हती, मी म्हटलं ठीक आहे. आणि या साडीवरचं हे ब्लाऊज आहे आणि पिंक कलरचं असं हेवी लुक देणारं ब्लाऊज जर आपल्याकडे असलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट करू शकता या ब्लाऊजमध्ये. म्हणजे कोणत्याही साडीवर सहजपणे जाते आणि एक हटके वेगळाच लुक देते. या साडीचं तसं ब्लाऊज सिम्पल होतं, पण म्हटलं सायंकाळचं आहे आणि रिसेप्शन असल्यामुळे आपलं हेवी लुक देणारं ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजमुळे साडीला खूप छान असा लुक आलेला आहे. तर असा माझा पूर्ण लुक आहे. आणि इकडे राव पण आता रेडी झाली आहे. आणि इकडे शर्टवर स्वेटरसुद्धा यांनी वेअर केलेला आहे. तर इकडे आमचा असा पोरा चला. तर इकडे आता निलूकडे आली, त्याच्यानंतर माझा पूर्ण लुक चेंज झालेला आहे. काय झालं रे? माझा लुक पूर्ण चेंज झालाय. तो म्हणजे नेकलेस दिला तिने आणि कानातले दिले. मी म्हटलं याच्यावर छान सूट होते म्हणून. आणि इकडे आता कुंकू मिटून टाकलं आणि त्यानंतर पर्स ही घेतली. आणि खरंच मी पण एक छान वाटतंय या साडीवर. तर आधीचा लुक छान होता की आताचा लुक छान दिसतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर इकडे आता रिधूचे कपडे चेंज होणं चालू आहे, म्हणून तो आपला रडणं चालू आहे त्याचं. बघ कसं चालू वाटत आहे. अरे रे रिधू छान वाटत आहे. चालवता आली पाहिजे तुला. 18 इयर्स व्हायला. रिधू ए रिदा 18 इयर्स. कुठे चाललं तू? लग्नाला रिसेप्शन म्हण. रिसेप्शन म्हण पुन्हा एकदा. रिसेप्शन. लग्न म्हण. लग्न काय कोणाचं? काही पण. कोणाचं इकडे बघ, कोणाचं लग्न? काकाजीचं. तुम्ही बी चला आमच्या सोबत. चला या म्हणा. मला अरे दादा कुठे गेला रे आपला? समोर बसला. हा शांत बस आता. छान बसला. आजी येत नाही का आपल्या घरी? ए रिधू आजी येत नाही का आपल्या घरी? या आजीला ओळखलं का तू? या आजीला ओळखलं का खरं? ओळखते ना. ओळखला ना. मग तू बोलूच तर नाही राहिला. हाय म्हण सेकंड घे.
आता आम्ही घरी आलो आणि आतापर्यंत थंडी नाही वाटली आणि आता जसं आता घरी आलो आणि गाडीतून उतरलो तशीच थंडी वाजायला. छान डान्स केला सर बाबा. विरू कसा असला रे. छान छान छान. चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.